नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या पोलीस भरती गुरुकुल AK या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, तुमच्या समोर जर हा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कुठेही व्हिडिओ स्किप करू नका। कारण का आगामी होणाऱ्या पोलीस भरतीसाठी याच्यामध्ये प्रश्न तुम्हाला अत्यंत आवश्यक असणार आहेत आणि हे प्रश्न तुम्हाला परीक्षेला 100% विचारले जाणार आहेत। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी कोठे आहे? तर याचं उत्तर आहे नाशिक। पुढचा प्रश्न आहे, राज्यातील पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते? याचं उत्तर आहे पोलीस महासंचालक। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोठे आहे? तर महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे आहे। याचं उत्तर आहे नाशिक। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे NSG या धर्तीवर स्थापन झालेले सुरक्षा दल कोणते? याचं उत्तर आहे फोर्स 1। महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सध्या किती पोलीस आयुक्तालय आहेत? तर याचं उत्तर आहे 12। पुढचा प्रश्न आहे, रॉ याचा अर्थ काय होतो? तर याचा अर्थ होतो रिसर्च अँड अनालिसिस विंग। महाराष्ट्र व भारतातील पोलीस दलात कोणती संगणकीकरणाची योजना चालू आहे? तर याचं उत्तर आहे CCTNS। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलात रेजिंग डे म्हणजेच ध्वज प्रदान दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? याचं उत्तर आहे 2 जानेवारी। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एकूण किती पोलीस परिक्षेत्रे आहेत? याचं उत्तर आहे 8। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, फौजदारी कायद्याशी संबंधित IPC या शब्दाचे पूर्ण रूप काय? तर याचं उत्तर आहे मित्रांनो इंडियन पिनल कोड। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख कोण असतात? तर याचं उत्तर आहे पोलीस महासंचालक। पुढचा प्रश्न आहे, जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस दलाचे जिल्ह्याकरिता सर्वोच्च पोलीस पद कोणते? याचं उत्तर आहे पोलीस अधीक्षक। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणती पोलीस संघटना नाही? पर्याय दिले आहेत CSIR, CISF, CRPF, ITBP। तर याच्यामधील खालीलपैकी कोणती पोलीस संघटना नाही असं विचारलेलं आहे। तर मित्रांनो, याचं उत्तर आहे CSIR, पर्याय क्रमांक A ही पोलीस संघटना नाही। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभागाचे म्हणजेच CIDचे मुख्यालय कोठे आहे? याचं उत्तर आहे मित्रांनो पुणे। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या शहरात पोलीस आयुक्तालय नाही? पर्याय आहेत नांदेड, सोलापूर, अमरावती, नाशिक। तर कोणत्या शहरात पोलीस आयुक्तालय नाही? तर याचं उत्तर आहे नांदेड। तर नांदेड या शहरामध्ये पोलीस आयुक्तालय नाही, सोलापूर, अमरावती, नाशिक या शहरामध्ये पोलीस आयुक्तालय आहेत। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो तुमच्यासाठी, खालील दिलेल्या पोलीस पदापैकी कुठले पोलीस पद सर्वात कनिष्ठ आहे? तर आपल्याला खाली पोलीस पद दिलेले आहेत त्यापैकी आपल्याला सर्वात कनिष्ठ म्हणजे खालचं पद ओळखायला सांगितलेलं आहे। तर याचं उत्तर आहे मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबल हे सर्वात कनिष्ठ पद आहे। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, IPC म्हणजे काय? तर IPC म्हणजे भारतीय दंड संहिता। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र गुप्तचर अकादमी कोठे आहे? याचं उत्तर आहे पुणे। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो तुमच्यासाठी, केंद्रीय राखीव सुरक्षा बल यांच्या नक्षलविरोधी पथकाचे नाव काय? याचं उत्तर आहे कोब्रा। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या दिवशी देशात पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो? याचं उत्तर आहे 21 ऑक्टोबर। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील पहिली गुप्त वार्ता प्रबोधिनी कोठे स्थापन करण्यात आली? याचं उत्तर आहे पुणे। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? पर्याय आहेत अमरावती, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर। तर मित्रांनो, याचं उत्तर आहे कोल्हापूर या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, NSGचे विस्तारित रूप काय? त्याचं उत्तर आहे नॅशनल सिक्युरिटी गार्ड। पुढचा प्रश्न आहे, डॉबरमॅन, पग, ग्रेट डेन हे कशाचे प्रकार आहेत? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे हे श्वानाचे प्रकार आहेत। श्वान म्हणजेच कुत्रे। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालील कायद्यापैकी दंडसंहिता कोणती आहे? तर मित्रांनो, खालील कायद्यापैकी दंडसंहिता कोणती आहे? तर त्यांनी पर्याय दिलेला आहे 4। तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A IPC ही दंडसंहिता आहे। पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय स्तरावरील NSGच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील पोलीस दल कोणते?
तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे फोर्स 1. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणते पद केवळ पदोन्नतीनेच भरले जाते? आपल्याला खाली पर्याय दिलेले आहेत. तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी, सहाय्यक पोलीस निरीक्षक हे पद केवळ पदोन्नतीनेच भरले जाते. पुढचा प्रश्न आहे, पोलीस महासंचालक यांचे शासकीय वाहनावर एकूण किती सितारे म्हणजे स्टार असतात? याचं उत्तर आहे मित्रांनो 3. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात जास्त नक्षलग्रस्त आहे? याचं उत्तर आहे मित्रांनो गडचिरोली. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता प्रकल्प ई गव्हर्नन्स प्रकल्प पोलीस विभागासाठी आहे? खाली आपल्याला त्यांनी पर्याय दिलेले आहेत. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, CCTNS. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पोलीस दलातील पदांच्या वाढत्या ज्येष्ठतेप्रमाणे योग्य पर्याय निवडा. खाली आपल्याला त्यांनी पर्याय दिलेले आहेत. त्यांच्या ज्येष्ठतेप्रमाणे आपल्याला क्रम लावायचा आहे. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, शिपाई, नाईक, हवालदार, सहाय्यक फौजदार हे उत्तर योग्य असणार आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणती संघटना केंद्रीय पोलीस दल नाही? पर्याय आहेत CRPF, CISF, SSB, CSIR. यापैकी कोणती केंद्रीय पोलीस संघटना नाही असं विचारलेलं आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, CSIR ही पोलीस संघटना नाही. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी म्हणजेच MIA कोणत्या शहरात आहे? मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पुणे. पुढचा प्रश्न आहे, राज्य गुन्हे अन्वेषण विभागास काय म्हणून संबोधले जाते? याचं उत्तर आहे CID म्हणजेच राज्य गुन्हे अन्वेषण. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, उपविभागीय पोलीस अधिकारी कोणत्या दर्जाचा अधिकारी असतो? याचं उत्तर आहे मित्रांनो पोलीस उपाधीक्षक. पुढचा प्रश्न आहे, भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून कोणाला मानले जाते? याचं उत्तर आहे सरदार पटेल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ग्रे हाऊंड्स हे पोलिसांचे पथक कोणत्या कार्यासाठी स्थापन केले आहे? याचं उत्तर आहे दहशतवादी विरोधी. पुढचा प्रश्न मित्रांनो, IPS अधिकाऱ्यांची निवड कोणती संस्था करते? याचं उत्तर आहे केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे UPSC मार्फत IPS अधिकाऱ्याची निवड केली जाते. पुढचा प्रश्न मित्रांनो, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ठाणे व रायगड. पुढचा प्रश्न मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक या प्रशिक्षण संचालनालयाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो 1906. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, IAS IPS या परीक्षा कोणाकडून घेतल्या जातात? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत याच्या परीक्षा घेतल्या जातात. पुढचा प्रश्न आहे, पोलीस उपनिरीक्षक हे पद कोणामार्फत भरले जाते? याचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC मार्फत पोलीस उपनिरीक्षक हे पद भरले जाते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अहेरी येथील पोलीस उपमुख्यालयाला कोणत्या नावाने संबोधले जाते? याचे योग्य उत्तर आहे प्राणहिता. पुढचा प्रश्न आहे, नक्षलवादी चळवळीचा उगम असलेल्या नक्षलवादी प्रदेश कोणत्या राज्यात आहे? याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्य पोलीस दल हे महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो गृह विभाग. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना कोणत्या साली झाली? याचं योग्य उत्तर आहे 1948. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, रस्ता ओलांडताना पदचाऱ्यांसाठीच्या सिग्नलचा कोणता रंग झाला पाहिजे? तर मित्रांनो योग्य उत्तर आहे हिरवा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पोलीस विभाग कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारत राखीव बटालियन राज्य राखीव पोलीस बलाचे महाराष्ट्रात किती गट कार्यरत आहेत? याचं योग्य उत्तर आहे 19. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो गोरेगाव. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो तुमच्यासाठी, एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला गेल्यावर त्यावर पोलिसांचा कोणता विभाग मुख्यतः तपास करतो? तर योग्य उत्तर आहे मित्रांनो ACB म्हणजे अँटी करप्शन ब्युरो त्याच्यावरती
पोलीस तपास करतात. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, दहशतवादी कारवायावर प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचा कोणता विभाग मुख्यतः सक्रिय असतो? तर मित्रांनो यांचं योग्य उत्तर आहे अँटी टेररिस्ट कॉड. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारताच्या परकीय गुप्तचर संस्थेचे नाव काय? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो रॉ म्हणजेच रिसर्च अँड अनालिसिस विंग. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, MH20 हा RTO क्रमांक पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा आहे? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रात IRB म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बटालियन क्रमांक 14 कोठे आहे? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, SRPF ग्रुप क्रमांक 3 जालनाची स्थापना कोणत्या साली झाली? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो 1956. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, SRPF ग्रुप क्रमांक 16 कोणत्या ठिकाणी आहे? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कोल्हापूर. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, SRPF जवानाच्या उजव्या खांद्यावरती काय असते? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो SRPFच्या जवानाच्या उजव्या खांद्यावरती SRPF ग्रुप क्रमांक असतो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, केंद्रीय पातळीवर SRPFला समांतर अशी संघटना कोणती आहे? याचं योग्य उत्तर आहे CRPF. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, SRPF मध्ये कोणत्या दर्जाचे पद नाही? हवालदार, जमादार, पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक D, सहाय्यक पोलीस निरीक्षक हे SRPF मध्ये पद नाही. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, SRPFचा रेजिंग डे कोणत्या तारखेस असतो? याचे योग्य उत्तर आहे 6 मार्च. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे पहिले IG कोण होते? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो श्री N कामटे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, SRPF मध्ये कोणत्या शस्त्राचा वापर केला जात नाही? तर आपल्या खाली पर्याय दिलेले आहेत. SLR 303 रायफल, AKM, LMG यामधील कोणत्या शस्त्राचा वापर SRPF मध्ये केला जात नाही? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 303 रायफल पर्याय क्रमांक B. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, SRPF मध्ये वापरले जाणारे सर्वात आधुनिक हत्यार कोणते? तर AKM, INSAS, MP5, MI16 यापैकी कोणते आधुनिक हत्यार आहे ते याचं विचारलेलं आहे. तर मित्रांनो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, MP5 हे आधुनिक हत्यार वापरले जाते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे दिल्ली. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतामध्ये गृह खात्याची निर्मिती केव्हा करण्यात आली? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 1843. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी ATS ची स्थापना करण्यात आली? तर महाराष्ट्रामध्ये ATS ची स्थापना ही 2004 साली करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, CBI ही संस्था कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे गुन्हे तपास. तर CBI हे गुन्हे तपास शी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, SRPF मध्ये जवानाचे बेसिक हत्यार कोणते? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो हे आपल्याला पुढे 4 पर्याय दिलेले आहेत. SLR 303 रायफल, AKM आणि LMG यापैकी SRPF जवानाचे बेसिक हत्यार कोणते? त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक A, SLR हे त्यांचे बेसिक हत्यार आहे. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करून ठेवा, कारण का आपण पोलीस भरतीविषयी असे आपण नवनवीन व्हिडिओ या चॅनलवरती आणणार आहोत. भेटू पुन्हा नवीन अशा एका व्हिडिओसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.